नाशकात अजित पवारांच्या भाषणादरम्यान एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। नजीकच्या बाजार समितीच्या कार्यालयातून घोषणाबाजी। पोलीस येण्यापूर्वीच घोषणा देणारा कार्यकर्ता फरार। जुन्नरमध्ये शरद पवार शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत। जुन्नरचे माजी आमदार शरद सोनावणेंनी घेतली जयंत पाटलांची भेट। अमित शहा पुन्हा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार। 16, 17 आणि 18 ऑगस्टला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा। आपचे नेते मनीष सिसोदियांची 18 महिन्यानंतर जेलमधून सुटका। सीबीआय आणि ईडी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर केजरीवाल कुटुंबियांची घेतली भेट। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी। पडगा ते वाशिम दरम्यान जवळपास 8 ते 10 किलोमीटरपर्यंत रांगा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतल्या वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचा आढावा। शिर्डी विमानतळाला काकडी ग्रामपंचायतीने बजावली थकबाकी वसुलीसाठी नोटीस। 8.5 कोटींची थकबाकी। कर मिळत नसल्यामुळे ग्रामविकासावर अंकुश। खासगी वाहनावर पोलीस लिहिल्यास किंवा पोलीस बोधचिन्ह आढळल्यास आता कारवाई होणार। प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश। अकोल्यात सतत भुंकतो म्हणून कुत्र्याला हातपाय बांधून मारहाण। कुत्र्याचे दोन्ही डोळे निकामी तर अनेक ठिकाणी गंभीर फ्रॅक्चर। अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका। फळबागांना संततधार पावसामुळे गळती, प्रचंड नुकसान। मुंबई अहमदाबाद मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत चालवण्याची पश्चिम रेल्वेची तयारी। प्रवाशांच्या वाढत्या मागणीनंतर निर्णय। समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारा 8 किलोमीटरचा बोगदा पूर्ण। देशातील सर्वात रुंद असणार बोगदा। 10 मिनिटांमध्ये इगतपुरी ते ठाणे गाठता येणार। नीरज चोप्राची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून नीरज चोप्राचं केलं अभिनंदन। आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये मंकीपॉक्स अर्थात कांजण्या आजाराचा कहर। जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक आणीबाणी घोषित।